आज आपण राजस्थान स्पेशल मस्त आज आपण दाल बाटी कढईमध्ये साध्या सोप्या पद्धतीत कशी बनवायची ते बघणार आहोत आणि आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी वरण चुरमा कसं बनवायचं ते देखील बघणार आहोत। या वरून खूप खुसखुशीत लागतात आणि केक सारख्या छान रवा सॉफ्ट लागतात आणि वरून खुसखुशीत होतात। भरपूर तुपाचा वापर करून या दाल बाटी बनवल्या आहेत, खूप छान तयार होतात, अप्रतिम। आज आपण दोन पद्धतीने दाल बाटी बनवणार आहोत, एक म्हणजे कढईमध्ये आणि मायक्रोवेव्हमध्ये। दोन्ही पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर डाळ बनवण्यासाठी इथे मी डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत, सर्व डाळी मिक्स डाळी घेतलेल्या। इथे मी एक पाव कप हरभरा डाळ, पाव कप मुगाची डाळ, पाव कप तुरीची डाळ, पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे। इथे मी 5 डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत। त्या आता आपल्याला सर्व डाळी मिक्स करून हाताने आपल्याला पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे आपल्या पावडर वगैरे लावलेली असते डाळींना ती सर्व निघून जाते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर। आता आपल्याला डाळीमध्ये बुडवून पाणी टाकायचे आणि ही डाळ आपल्याला याला एक अर्धा तास भिजत ठेवू। या डाळ भिजत टाकली तर आपण बाटीसाठीची कणिक करायला घेऊ। इथे मी 4 कप गव्हाचे पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता एक आपल्याला मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे। 4 कप घेतलेला, 4 कप साठी इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। रव्यामुळे छान आपली खुसखुशीत मस्त अशी बाटी तयार होते। ओवा टाकायचा, ओवा असा चोळून टाकायचा, फ्लेवर उतरतो खूप छान। चवीनुसार मीठ टाकायचं बाटीमध्ये आणि इथे मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा। खाण्याचा सोडा इथे मी अर्धा टीस्पून घेतलेला आहे। म्हणजे तुम्ही पोहे खायच्या चमच्यानं बघू शकता, तुम्ही एवढा टाकू शकता। इथे मी घेतलेला आहे अर्धा कप साजूक तूप घेतलेला आहे। मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी म्हशीचं देखील तूप घेऊ शकता। आता थोडं तूप टाकून आपल्याला हे पीठ आहे ते चोळून घ्यायचे। सोडा मूग घातल्यामुळे काय होतं, बाटी जी आहे ना छान अशी खुसखुशीत तयार होते, त्याच्याकरता घालायचे। सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि सर्व इथे मी तूप देखील टाकलेलं आहे। आता हे तूप चांगलं पिठाला चोळून घ्यायचे। तूप गरम करून घालायचं नाही, असंच वापरायचं आहे थंडच। आता ह्याचा मुटका तयार होते, बघू शकता तुम्ही। एवढं तूप आपल्याला घालायचं आहे, म्हणजे बाटी सुद्धा खूप छान तयार होते तूप घातल्यामुळे। तर राजस्थान म्हटलं की तूप भरपूर आलंच। आता इथे तूप चोळल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचंय। पाणी टाकत आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर याला सैसर ठेवायचं नाही, बघा पीठ भिजून घ्यायचं आपल्याला आणि असा घट्टसर गोळा आपल्याला करायचा आहे। अगदी आपल्याला 1 चमचा आपल्याला तूप टाकायचंय किंवा तेल देखील टाकू शकता। तूप टाकल्यानंतर 1 मिनिट आणखीन याला एकदा मळून घ्यायचं, म्हणजे एकसारखा गोळा तयार होतो। आधी ते घट्टसर गोळा देखील मळून झालेला आहे। मळून घेतल्यानंतर आपल्याला आता याच्यावर झाकून ठेवून आपलं 20 मिनिट या कणकीला भिजत ठेवायचे, साधारण 20 मिनिट। आता ही कणिक बाजूला ठेवून द्या तर भिजते। तर इथे आपल्या डाळी देखील 20 ते 25 मिनिट छान भिजल्या देखील आहेत। आता आपल्याला या डाळी ज्या आहेत, इथे कुकर घेतलेला, कुकरमधल्या ज्या डाळी आहेत त्या पाण्यासकट टाकायचे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे, त्यामुळे डाळीना कलर खूप छान येईल आणि आपल्याला 1 पळी तेल टाकायचे, त्यामुळे डाळी आपल्या छान शिजतील। आता याला झाकण लावायचं कुकरचं आणि या कुकरच्या आपल्याला साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची, कुकर शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे मी कांदा टमॅटो देखील चिरून घेतलेले आहेत। इथे आपली कणिक देखील 20 ते 25 मिनिट छान भिजली देखील आहे। लगेच आपण बाटी करायला घेऊयात। आता कणकेमधून आपल्याला छोटासा गोळा करून घ्यायचा चपाती एवढा आणि आपल्याला सुरुवातीला असं छान एकसारखं असं गोळा कसा करतो पोळीला तसा करून घ्यायचा नाही, मध्ये अशा भेगा ठेवायच्या वरच्या बाजूला, बघू शकता या पद्धतीने। आणि छान याला असं करून घ्यायचं या बाटीला। असं करून घेतले काय होतं, छान अशा वाफत येतात आतपर्यंत आणि आपल्याला तूप टाकलं की छान देखील तूप मुरतं। त्याच्याकरता आपल्याला वरती आहे ते भेगा अशा ठेवायचे, पूर्ण प्लेन करायचं नाही आहे। अशा बाटी खूप छान होतात आणि छान अशा बेक देखील होतात, वाफतात मस्त।
अशाच करून घ्यायच्या याच पद्धतीने। इथं सर्व राहिलेल्या मी इथे बाटी घेतलेल्या चाळणीला आहे ते आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाहीत। आणि इथे मी प्रीहीट कढई करून घेतलेली आहे। प्रीहीट कढई झाली की आपल्याला हे चाळणी ठेवून द्यायची कढईमध्ये आणि आपल्याला ह्या बाट्या साधारण 20 ते 25 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, बेक करून घ्यायचे आहेत। इथे आपण लगेच वरण करायला घेणार आहोत। ते इथे मी एक स्टीलची कढई घेतली। स्टीलच्या कढईमध्ये आपल्याला साधारण 2 पळी काटली ते तेल टाकायचे। सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची। पुन्हा नंतरून जिरे टाकायचे, जिरे छान फुलले की आपल्याला हिंग टाकायचे, कढीपत्त्याचे पानं टाकायचे। इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती टाकायची आहे। ती टाकल्यानंतर थोडीशी परतून घ्यायची, मिक्स करायची आणि त्याच्यानंतर कांदा चिरलेला आहे आडव्या आकारामध्ये मीडियम आकाराचा। आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा 1 ते 2 मिनिट कच्चेपणा दूर होईपर्यंत। कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 2 बेडगी मिरची टाकायची आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण ओव्हनमध्ये सुद्धा तुम्हाला मी बेक करून दाखवणार आहे बाटी। त्याच्याकरता इथे मी सर्व बाट्या देखील करून घेतलेल्या आहेत। बाट्या करून घेतल्यानंतर इथे मी एक स्टँड घेतलेला आहे ओव्हनचंच, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व बाट्या ठेवून घ्यायच्या आहेत। आता ठेवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे आहेत। आता मी इथे ओव्हनसुद्धा 5 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे। प्रीहीट केल्यामुळे आपले ज्या बाटी आहेत ते छान तयार होतात, तर ते प्रीहीट करून घ्यायचं आणि छान लवकर तयार होतात। आता इथे माझ्याकडे छोटू पिटुकलं माझ्याकडे इथे ओव्हन आहे, तर ह्या बाट्या आपल्याला ठेवून घ्यायच्या स्टँड आणि आपल्याला ह्या बाट्या ओव्हनच्या दोन्ही जे कॉईल आहेत त्या चालू करायच्या आणि 10 मिनिट आपल्याला या बाट्या ओव्हनमध्ये आपल्याला साधारण 10 मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत। ओव्हनमध्ये सुद्धा खूप छान तयार होतात। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा या बाट्या करू शकता, खूप छान तयार होतात। किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता, कढईमध्ये सुद्धा खूप सुंदर होतात बाट्या। आता इथे मी बेक करण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत। आता त्या बेक होतील तर इथे आपलं कांदा देखील परतून झालेला आहे। हे बाट्या ठेवल्या होत्या तर इकडे कांदा देखील परतत होता। आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराचे टोमॅटो देखील लाल बुंद चिरून आडव्या आकारामध्ये टाकलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं 1 ते 2 मिनिट। आता इथे टोमॅटो आहे ते मऊसूत व्हावे, छान व्हावे याच्याकरता थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट छान परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे आपला मऊसूत टोमॅटो होतो, छान मॅश देखील होतो। त्याच्याकरता 1 ते 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं, ते बाजूला ठेवून देत। आता मी 20 मिनिटांनंतर चेक करते आणि या 20 मिनिटांनंतर आपली खालची जी बाजू आहे ती आपल्याला पलटी मारून घ्यायची। खालची बाजू छान बेक देखील झालेली आहे, बघू शकताय। आता वरची बाजू आहे ती वरची बाजू खाली करायची आणि ती आपल्याला बेक करून घ्यायची। आता मी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मंदच ठेवायची म्हणजे छान बेक होतील। इथे आपल्याला वरण आहे ते आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला छान घोटून देखील घेतलेलं आहे डाळीला 1 ते 2 मिनिट रवीने घोटलेलं आहे। आता ही डाळ बाजूला ठेवून द्यायची। इथे मी 5 ते 10 मिनिटं टोमॅटो देखील छान मऊसूत झालेला आहे। मीठ टाकल्यामुळे छान मऊसूत होतो, त्याच्याकडे मीठ टाकायचं चिमूटभर। इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता। आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे टोमॅटो आणि कांद्यासोबत। इथे मी 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे। धने पावडरनं खूप छान स्वाद उतरतो, त्याच्याकरता टाकायचं। आणि आपण जी डाळ घोटून घेतली होती ना पाणी टाकून, ती डाळ पूर्णपणे या कढईमध्ये टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचं या डाळीला। आणि ह्याला म्हणजे जिरे पावडर टाकायचे आपल्याला 1 चमचा। जिरे पावडर मी घरीच केलेली आहे, जिरे धने पावडर। आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला एक वरणाला उकळी काढून घ्यायची आहे। इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता या डाळीमध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची, फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली। आणि या वरणाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे, छान अशी दणकून उकळी काढायची। आता ही डाळ आहे ती बाजूला ठेवून देऊया। या बाट्या आपल्याला आणखीन पलटी मारून आपल्याला वरची बाजू आहे ती खाली करायची आणि या वाटीला आणखीन 5 मिनिट ठेवायचे ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी, म्हणजे छान बेक होतील दोन्ही बाजूने।
मस्त देखील तयार होतील। आता इथे कढईतल्या बघू शकता तुम्ही छान आपल्या मस्त देखील बेक झालेले आहेत। कलर बघू शकता अगदी सुंदर आलेले आणि भेका देखील बघू शकता तुम्ही बाटीला छान चिरा देखील पडलेले आहेत। असं केल्याने काय होतं, तूप आहे ते मुरतं आपल्या बाटीमध्ये, त्याच्याकरता या चिरा ठेवायच्या। आपण गॅसवरच्या देखील बाट्या सुंदर करायला आलेला आहे। आता ओव्हनमधल्या सुद्धा आपल्याला बाट्या ज्या आहेत दोन्ही बाजूने आपण ज्या बेक करून घेतल्या त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत। इथे सर्व मी बाट्या देखील काढून घेतलेल्या आहेत। आता बाट्या देखील बघू शकता मस्त बनवून बेक झालेले, आतून बघू शकता तुम्ही मस्त बनवून तयार झाले, फुगले देखील आहेत टम्म अशा। आता ह्याला आपल्या जे आपण सुरुवातीला जे चिऱ्या करून घेतल्या ना त्याच्याकरता ज्या भेगा दिसतात ना तुम्हाला ज्या बाटीच्या, त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं, म्हणजे तूप जे आहे ते आतपर्यंत छान मुरतं। त्याच्याकरता हे असं करून बघा, खूप छान बाट्या तयार होतात आणि आतमध्ये तूप देखील छान मुरलं जातं। असं सुद्धा तुम्ही वरून तूप टाकू शकता। आता आपली दाल बाटी देखील बनवून तयार झाली आहे। आता आपण चुरमा करायला इथे आपण ज्या बाट्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच बाट्या आपल्याला या चुरून घ्यायच्या आहेत। मी इथे साधारण 3 ते 4 बाट्या चुरणार आहे चुरमा करण्यासाठी। मिक्सरमध्ये घेतलेला आहे, मिक्सरमध्ये आपल्याला अशा तोडून टाकायचे, तुकडे करून टाकायचे या पद्धतीने बघू शकता। आणि आतमधून बघू शकताय छान अशी बेक झालेली आहे, कुठं सुद्धा कच्ची वगैरे राहिलेली नाही आहे। कढईमध्ये सुद्धा खूप छान एकसारख्या कलरवरतीच झालेल्या होत्या। आता याला मंद चालू करून आपल्याला छान एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। आता बंद चालू करून घेतल्या मिक्सरमध्ये। इथे मी कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची, त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे 1 चमचा आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि हे आपल्याला मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर कलर येईपर्यंत। इथे मी मनुके घेतले आहेत, 1 चमचा मनुके घेतलेले आहेत। आता ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत या ड्रायफ्रूटसोबत। परतून घेतल्यानंतर इथे आपण जे चुरमा आहे बारीक करून घेतल्याच्या बाट्या त्या टाकायचे आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला सुद्धा छान 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं। असं परतून घेतल्यामुळे काय होतं, छान आपल्या बाट्या जे चुरमा आहे तो छान तुपाचा फ्लेवर उतरतून छान चुरमा लागतो। आता हे चुरमा परतून घेतला की इथे वेलची पूड टाकायचे, 2 वेलची पूड मी इथे कुटून टाकलेले आहेत ते टाकायचे। इथे मी घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे, पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अधिक करू शकता। तुम्हाला गोड आवडत असेल तर गोडचं प्रमाण वाढवू शकता, कमी असेल तर कमी करू शकता। इथे मी 3 चमचे पिठी साखर टाकलेली आहे मोठ्या चमच्याने आणि याला मिक्स करून घ्यायचे। साखर आहे ते पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे। इथे आपला चुरमा देखील अगदी झटकेपट बनवून तयार झालेला आहे। चुरमा देखील खूप छान लागतो दाल बाटीसोबत। आता तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते। आता मी तुम्हाला सांगितलं वरून तूप टाकायचं बाटीमध्ये, किंवा तुम्ही वाटीमध्ये तूप घेऊ शकता आणि बाटी जी आहे ना आपण जी करून घेतलेली ती सुद्धा अशी तुपामध्ये बुडवून घेऊ शकता। बघू शकता या पद्धतीने तुपामध्ये अशी बुडवून घ्यायची या पद्धतीने। असं सुद्धा छान आपलं तूप देखील मुरलं जातं या बाटीमध्ये, किंवा तसं सुद्धा खूप छान दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। इथे आपली राजस्थान स्पेशल इथे आपली दाल बाटी आणि चुरमा देखील बनवून तयार झालेला आहे। या बाट्या ज्या आहेत या वरून खूप खुसखुशीत लागतात, वरून याला क्रॅक असल्यामुळे आतपर्यंत छान बेक होतात। वरून खुसखुशीत, आतून आपण याला पोकळ ठेवलं होतं, कच्ची राहण्याची शक्यता राहत नाही। आपण इथे सोडा वापरला आहे, ते अगदी केकसारख्या रवा सॉफ्ट लागतात आणि वरून खुसखुशीत होतात। भरपूर तुपाचा वापर करून या दालबाटी बनवलेल्या आहेत चुरमा। आता ही बाटी कशी खायची काय कायना माहीत असेल आणि काय कायना माहीत देखील नसेल। आता सुरुवातीला बाटी आहे ती हाताने चुरून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरण टाकायचं। वरण टाकल्यानंतर आपल्याला तूप टाकायचे, तुपाची धार, आणि मधून मधून आपल्या कढीची चटणी आहे ती तोंडी लावायची आणि आपल्याला चुरमा देखील खायचं आहे। मस्त आपल्याला ताव मारायचं दालबाटी, खूप छान लागतात या दालबाट्या। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळेकडून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चल तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत